श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, आपण सर्वजण स्वामींची सेवा करतो, त्यांचे नाव घेतो आणि मनोभावे त्यांची पूजा करतो. पण आपल्या मनात कधी ना कधी हा विचार नक्कीच येतो की माझी सेवा स्वामीपर्यंत पोहोचते का? स्वामी माझ्या घरात आले आहेत का? स्वामी समर्थ हे अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत. ते साक्षात आपल्या सोबतच असतात. फक्त आपल्याला ते ओळखता आले पाहिजे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा 5 संकेताविषयी बोलणार आहोत, जे सांगतात की स्वामींचे तुमच्या घरात आगमन झालेले आहे आणि तुमची सेवा त्यांच्या चरणी रुजू झाली आहे. पहिला संकेत आहे घरात अचानक येणारा सुगंध. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे सुगंध. जर तुमच्या घरात अचानक उदबत्तीचा, चंदनाचा किंवा गुलाबांच्या फुलाचा सुंदर वास येऊ लागला, तर समजा स्वामी तुमच्या आसपास आहेत. अनेकदा आपण देवाला हार घातलेला नसतो किंवा अगरबत्ती लावलेली नसती, तरीही हा सुगंध दरवळतो. हा सुगंध साक्षात स्वामींच्या अस्तित्वाची साक्ष देतो. जर तुम्हालाही असा अनुभव आलेला असेल, तर समजून जा की स्वामींनी तुमच्या घरात वास्तव्य केले आहे. दुसरा संकेत म्हणजे अकल्पित मदत. तुम्ही एखाद्या अशा संकटात अडकलेला आहात, जिथून बाहेर पडण्याचा कोणताही रस्ता दिसत नाही आणि अचानक एखादी अनोळखी व्यक्ती येते किंवा असा एखादा फोन येतो, ज्यामुळे तुमचं काम सोपं होतं. स्वामी स्वतः प्रत्यक्ष येत नाहीत, तर ते कोणाला तरी माध्यम बनवून तुमच्या मदतीला पाठवतात. जर तुमचं अडकलेलं काम अगदी शेवटच्या क्षणी पूर्ण झालं असेल, तर तो स्वामींचाच आशीर्वाद आहे. तिसरा संकेत म्हणजे स्वप्न दृष्टांत. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार स्वामी समर्थांची मूर्ती, त्यांचे डोळे किंवा अक्कलकोटचे मंदिर दिसत असेल, तर हा खूप शुभ संकेत आहे. स्वामी म्हणतात, "मी स्वप्नात येईल, तुला भेटतोय." याचा अर्थ तू माझ्या खूप जवळ आहेस. स्वप्नात स्वामींनी दिलेला आशीर्वाद किंवा त्यांनी सांगितलेली एखादी गोष्ट कधीच दुर्लक्षित करू नका. हा संकेत दर्शवतो की स्वामींचे तुमच्यावर पूर्ण लक्ष आहे. चौथा संकेत म्हणजे तुमच्या स्वभावात आणि घरातील वातावरणात होतो. ज्या घरात स्वामींचे आगमन होते, तिथली नकारात्मकता हळूहळू संपू लागते. जर तुमच्या घरातील विनाकारण होणारी भांडण थांबली असतील, घरातील व्यक्तींमध्ये प्रेम वाढलं असेल आणि तुम्हाला मनातून खूप शांत आणि प्रसन्न वाटत असेल, तर समजा स्वामींनी तुमच्या घरातील सर्व क्लेश दूर केले आहेत. जिथे शांती असते, तिथेच स्वामींचा वास असतो. पाचवा संकेत म्हणजे मुक्या प्राण्यांचे येणे. जर तुमच्या दारात अचानक एखादा कुत्रा, मांजर किंवा गाय आली आणि ती शांतपणे उभी राहिली, तर तिला कधीच हाकलू नका. स्वामी अनेकदा वेगवेगळ्या रूपात आपल्या भेटीला येतात. त्यांना काहीतरी खाऊ घाला. जर एखादा मुका प्राणी तुमच्याकडे बघून शांत उभा राहत असेल, तर तो स्वामी एक संकेत असू शकतो की ते तुमच्या सेवेवर प्रसन्न आहेत. मित्रांनो, हे संकेत सर्वांनाच मिळतात असे नाही, पण ज्यांची श्रद्धा अढळ असते त्यांना स्वामी नक्कीच प्रचिती देतात. तुम्हाला यापैकी कोणता संकेत मिळाला आहे का? किंवा तुमच्या आयुष्यात स्वामींची कोणती मोठी प्रचिती झाली आहे का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा एक अनुभव कोणता तरी तुटलेल्या मनाला उभारी देऊ शकतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय.